नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एम.कॉम सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचा व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स हा युनिट घेऊन येत आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मधील मेथड. पहा, आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मध्ये 3 मेथड विचारल्यात. तर त्यातली पहिली आहे नेट एसेट मेथड, त्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणतात. दुसरी आहे यील्ड मेथड, त्याला मार्केट व्हॅल्यू मेथड म्हणतात. आणि तिसरी आहे फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स मेथड. तर या 3 मेथड विचारलेल्या आहेत. तर त्या जर तुम्ही यील्ड मेथड करायची असेल तर इंट्रिन्सिक यायला पाहिजे आणि फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढायचं असेल तर दोन्ही यायला पाहिजे. त्या एकमेकांवर डिपेंड आहेत. तर त्यासाठीच आपण एक क्वेश्चन पाहूयात. पहा, क्वेश्चन असा विचारलाय, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ सुरेश कंपनी फाइंड आउट द फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स. बॅलन्स शीट दिले, लायबिलिटी साइड, ऍसेट साइड. लायबिलिटी साइडला 1,20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each, अमाउंट आहे 12 lakh. नेक्स्ट आहे रिझर्व, अमाउंट आहे 2,70,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अमाउंट 60,000. 5% डिबेंचर्स, अमाउंट आहे 3 lakh. क्रेडिटर्स, अमाउंट आहे 3,90,000. ऍसेट साइड, फिक्स्ड एसेट 15 lakh, करंट एसेट 6 lakh, गुडविल 1,20,000. ऍसेट्स आणि लायबिलिटीची टोटल आहे 22,20,000. ठीक आहे. खाली काय ऍडिशनल इन्फॉर्मेशन विचारली आहे. द फिक्स्ड एसेट वीआर रिव्हॅल्यूड ॲट ₹16,50,000 अँड गुडविल 1,50,000. नंबर 2, द नेट प्रॉफिट फॉर 3 years 2013 1,54,800, 2014 1,56,000, 2015 1,54,950. नेक्स्ट आहे 20% अमाउंट ट्रान्सफर टू रिझर्व. आणि नंबर 4, द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10%. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीचं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तुम्हाला फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढायचंय. तर वरील दोन्ही मेथड त्यामध्ये येतात. तर त्या सुरुवातीला आपण काढून घेऊया कॅल्क्युलेशन ऑफ नेट एसेट. तर कॅल्क्युलेशन ऑफ नेट एसेट काढण्यासाठी टेबल तयार करायचा आहे. पर्टिक्युलर अमाउंट, त्यामध्ये ऍसेट्स आणि एक्सटर्नल लायबिलिटीज घ्यायच्यात. ऍसेट्स घेत असताना सुरुवातीला ज्या ऍसेट रिव्हॅल्यू झाल्या त्यांची अमाऊंट कधी जास्त झाली तर कधी कमी झालेली दिसेल तुम्हाला. तर रिव्हॅल्यू झालेल्याच घ्यायच्या. इथं फिक्स्ड ऍसेटची अमाऊंट वाढली 16,50,000. गुडविल त्याची अमाऊंट इन्क्रीज झाली, ती घेतली आपण 1,50,000. आणि करंट ऍसेट मध्ये काही झालेलं नव्हतं, जशी आहे तशी घेतली आपण 6 lakh रुपीज. तर त्याची टोटल झाली 24 lakh. एक्सटर्नल लायबिलिटी, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक्सटर्नल लायबिलिटी आणि इंटरनल लायबिलिटीज माहित असतात. फॉर एक्झाम्पल, एखादी कंपनी आहे, कंपनीतलं जे इंटरनल लोन आहे, ज्या इंटरनल पार्टीज असतात त्यातल्या, आणि एक्सटर्नल म्हणजे थर्ड पार्टी करून घेतलेलं लोन, क्रेडिटर, डिबेंचर्स, ठीक आहे, सप्लायर यांच्याकडून घेतलेलं. इथं क्रेडिटर आहे 3,90,000 आणि 5% डिबेंचर आहे 3 lakh. टोटल आहे 6,90,000. तर नेट एसेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ऍसेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर आपला आन्सर येत आहे 17,10,000, 17,10,000. तर त्यानंतर आपण पाहूयात फर्स्ट फॉर्म्युला, इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स. फॉर्म्युला असा आहे, नेट एसेट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. नेट एसेट आपण जर काढली ऍसेट्स मायनस एक्सटर्नल लायबिलिटीज, तर ती आली होती 17,10,000 डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स दिलेले लायबिलिटी साइडला 1,20,000. तर आपला आन्सर येत आहे 14.25. तर ही आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स. नेक्स्ट नंबर 2 मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे. ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवाइड बाय नंबर ऑफ इयर. मित्रांनो, लॉस असेल तर घ्यायचा, नसेल तर काही गरज नाही. तर ऍडजस्टमेंट नंबर नेक्स्ट विचारलं होतं. नंबर 2 मध्ये 3 वर्षाचा नेट प्रॉफिट दिलेला होता. त्या 3 वर्षाची टोटल करून घेतली, ती आली 4,65,750 डिवाइड बाय ती 3 वर्षाची म्हणून डिवाइड बाय 3. तर आन्सर आहे 1,55,250. तर ऍव्हरेज प्रॉफिट आला 1,55,250. आपल्याला एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्यांनी, 20% अमाऊंट ट्रान्सफर टू रिझर्व. तर त्याच्यातून आपल्याला ती लेस करायची. 1,55,250च्या जर आपण 20% काढलं तर अमाऊंट येत आहे 31,050.
1,55,250 मायनस 31,050, तर आपला ऍव्हरेज प्रॉफिट फायनल येत आहे 1,24,200. ठीक आहे. तर नेक्स्ट नंबर 3 पाहूयात. फॉर्म्युला आहे एक्सेप्टेड रेट ऑफ रिटर्नचा ऍव्हरेज प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय शेअर्स कॅपिटल. ऍव्हरेज प्रॉफिट आत्ताच आपण काढला होता 1,24,200 इंटू 100 डिवाइड बाय शेअर कॅपिटल म्हणजे अमाऊंटच्या कॉलम 12 लाख रुपये. तर आपला आन्सर आहे 10.35%. ओके. नंबर 4 यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स. तर यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअरचा फॉर्म्युला आहे एक्सेप्टेड रेट ऑफ रिटर्न इंटू व्हॅल्यू ऑफ शेअर्स डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. तर एक्सेप्टेड रेट ऑफ रिटर्न आत्ताच आपण काढले 10.35. व्हॅल्यू ऑफ शेअर्स दिलेली असते लायबिलिटी साईडला 10 रुपये डिवाइड बाय नॉर्मल रेटही दिला ऍडजस्टमेंट मध्ये 10. तर आन्सर आता हे आपलं 10.35 हे आहे यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स. शेवटचा फॉर्म्युला फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स. तर फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्सचा फॉर्म्युला असा आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स प्लस यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स डिवाइड बाय 2. तर इंट्रिन्सिक व्हॅल्यू वर काढलेली आपण 14.25, यील्ड व्हॅल्यू काढली 10.35 डिवाइड बाय 2. 14.25 प्लस 10.35 चा आन्सर आहे 24.60 डिवाइड बाय 2. तर फेअर व्हॅल्यूचा फायनल आन्सर आहे 12.30. तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स साठी तुम्हाला इंट्रिन्सिक व्हॅल्यू, यील्ड व्हॅल्यू आणि फेअर व्हॅल्यूचे फॉर्म्युले पाठ पाहिजेत, परफेक्ट पाहिजेत, तर तुम्हाला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स युनिट परफेक्ट होईल. ठीक आहे. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांनाही याबद्दल माहिती मिळेल. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.